चला जेवण झालं, 8:30 झाले. आता आपण जाऊया फिरायला थोडंसं रात्री. ये आयू. आयू माहीत नाही घरामध्ये काय करतं. पियू तिचे पप्पा गेले आहेत बाहेर, मी पण निघते. जेवण झालं, थोडंसं सोप वगैरे खाल्ली वगैरे. आपण फिरायला निघालो बाहेर, पण खूप म्हणजे अंधार आहे. पण अंधार जाऊ द्या, इथे लाईट्स वगैरे आहेत. पण मेन गोष्ट ही आहे की बाहेर असं ऊन म्हणजे खूप गरमी होतं, खूप जास्त गरमी होतं. असं घरामध्ये बसलं की बरं वाटतं, बाहेर खूप जास्त गरमी होता. चला माझंही जेवण झालं आणि जेवता जेवता मग मी आले बाहेर. आणि पियू आणि पियूचे पप्पा तर फिरतच होते. पण बाहेर एवढी गरमी आहे आज, म्हणजे गरमीपेक्षा आपण असं म्हणू शकतो की सकाळी खूप ऊन होती, त्याच्यानंतर सायंकाळी थोडासा पाऊस आला. आणि पाऊस आल्यानंतर मग जी जमिनीची जी वाफ निघते आणि त्यातमधनं जी गरमी होते ना, तशी किचकिची गरमी अशी होत आहे. तर ती नॉर्मल गरमी नाही, खूप असं वेगळंच वाटत आहे. त्याच्यामुळे मग आम्ही असे 2 चक्रा समोरच मारल्या आणि हवाही बिलकुल नव्हतं. त्याच्यामुळे मग म्हटलं चला घरात जाऊया. आणि घरामध्ये घेऊन बघितलं तर आयू काय करत होता, तर बघा आयू खात होता आंबा. आणि किती वाजता खात होता ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. रात्री 10:30 वाजता आंबा खातो, मस्त कापून. आंबट आंबा असो, गोड आंबा असो, तो रात्री 10:30 वाजता 11 वाजता आंबा खाता येतो झोपायच्या टायमावर.